नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। पुणे व पिंपरी चिंचवड येथील व्यापारी लोकांना तसेच त्यांच्या परिवाराला एकत्र घेऊन स्थापन करण्यात आलेल्या द यस क्लबच्या वतीने नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्यापैकी सर्वांच्याच आवडीचा क्रीडा प्रकार म्हणजे क्रिकेट। त्यामुळे गेली 10 वर्षे क्लबकडून यस क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये पुरुष व महिला उत्साहाने सहभागी होतात। 11 जानेवारी 2024 रोजी पुणे क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्रिकेट लीगचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगरसेवक रघुनाथ अण्णा गौडा, क्लबचे संस्थापक उद्योजक नरेश मित्तल, लीगचे चेअरमन अमित गुप्ता, यस क्लबचे अध्यक्ष दिलीप गुप्ता व लीगचे सचिव आनंद मित्तल उपस्थित होते। 84 पुरुष तर 39 महिला संघ या 4 दिवसीय क्रिकेट लीग मध्ये सहभागी झाले असून रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजता सामन्याचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे। विजयी संघास चषक तर प्रत्येक सहभागी खेळाडू विजय चिन्ह देण्यात येणार आहे। अमन किया रायडर्स, मीरा हुंदाई युनायटेड, लिनिया वॉरियर्स, सत्यम रायडर्स, एलिट स्ट्रायकर्स, महापाठ चॅम्प्स, के लाईन लेडी फाल्कन्स व एटी एव्हेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला। यस क्रिकेट लीगचे आयोजन 11 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 दरम्यान पुण्यातील पुणे क्लबच्या क्रिकेट ग्राउंडवर करण्यात आले आहे। एस क्लब या ग्रुपच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम होतं आहे। सामाजिक प्रश्न आहेत, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषय आहेत, औद्योगिक आहेत, मला वाटतं सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्राशी कायमच एस क्लब जोडला गेलेला आहे। आज आपण जिथे आहोत त्या पुणे क्लबच्या मैदानावरती सुद्धा दरवर्षी म्हणजे 10 वर्ष झालं सातत्यानं एक परिवार म्हणून आज एस क्लब त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येक सभासदाला या सगळ्या क्रीडा प्रकार असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, याच्याशी जोडलं गेलं आणि आज क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केले। त्याचं उद्घाटन काही काळापूर्वी झालं। मला असं वाटतं की ही खरी आपली संस्कृती आहे आणि याचंच महत्त्व मला खूप मोठं वाटतं की कुठलाही विषय असेल तर आमचा समाज एकत्र येतो। संकटाचा काळ असेल, आनंदाचा विषय असेल, आमची संस्कृती परंपरा जतन करण्याचा विषय असेल, याच्यामध्ये समाज जो एकत्र येतो त्याच्यातनं निश्चितपणे काही चांगलंच घडतं। मला असं वाटतं की एस क्लबच्या माध्यमातून ही सगळी समाज बांधव एकत्र जोडली गेली आहेत। शेवटी आपलं दैनंदिन जीवन जगत असताना कुठंतरी एक माणसाला विरंगुळा हवा असतो, एक कुठंतरी निश्चितपणे एक वेगळेपण कुठंतरी हवं असतं। अशा उपक्रमातनं ते निश्चितपणे मिळतं आणि म्हणून मला एस क्लब आणि त्यांच्या सर्व सहकारी जे आहेत, आमचे मित्तल साहेब आहेत, गुप्ताजी आहेत, यांच्या सगळ्या टीमनी मिळून गेले 10 वर्ष हे सगळं चालवलं आहे। हे खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या सगळ्या उपक्रमाला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। अध्यक्ष या नात्याने मला आज इथं आमचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधरजी मोहोळ यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचा योग आला। अत्यंत लाडके असे नेते आहेत ते आमचे पुण्याचे आणि एस क्लब हा गेली 10 वर्ष आम्ही क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करतो आहे। याच्यामागचा उद्देश एकच आहे की आमच्या सर्व मेंबर्सला आणि आमच्या मुलांना ग्राउंडवरती उतरण्याच्या आधी फिटनेसच्या प्रती जो त्यांचा कल आहे तो वाढावा, प्रत्येकाने स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं, हे त्यामागचं मूळ कारण आहे। आणि ते तुम्ही ग्राउंडवरती मागं बघताय, आज वय वर्ष 50, वय वर्ष 55ची जे आमचे सदस्य आहेत तेही स्वतः मन लावून पळत आहेत, खेळत आहेत। अजून काय पाहिजे आम्हाला? हेच आमचं ध्येय म्हणजे साध्य झाल्यासारखं आहे। आणि आज मोहोळ साहेब इथं आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि आम्ही नरेशभाई मित्तल आमचे फाउंडर चेअरमन आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची आगेकूच अशीच चालू राहील, घोडदौड चालू राहील। मित्रांनो, प्रेसिडेंट आहे मी एस क्लबचा, पण आमचे जे विविध जे काही कार्यक्रम होतात त्या प्रत्येक कमिटी बनवली जाते आणि आमचं एस क्रिकेट लीग जी आहे ही टुर्नामेंट आहे, याचे चेअरमन श्री अमित गुप्ता आहेत आणि योगायोगानं आज त्यांचा वाढदिवस आहे। तर सगळ्यांतर्फे मी तुम्हा सर्व मीडिया पर्सन्सच्या तर्फेही त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आता बोलूयात अमित गुप्तांशी।
एस क्लब हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं सगळ्यांना आपला हे करायला खूप चांगला एक हे भेटतं की तुम्ही इथं प्लेटफॉर्म तुम्ही येऊन इथं सगळं आपला कामं करू शकतात, सपोर्ट भेटतात, अपने को इधर अच्छा काम करने का मौका मिलता है और इधर अपना टैलेंट भी बाहर आता है। आज आप जो इतना बड़ा ऑर्गेनाइजेशन में सब लोग काम करते, इतने लोगों के बीच में काम करने का मौका मिलता है, वो बहुत बहुत मज़ा आता है। मैं उसके लिए दिलीप भाई, नरेश भाई का बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद करता हूँ। थैंक यू। मित्तर, फाउंडर चेयरमैन इस क्लब, ये जो हमने हर साल की तरह हमने इस साल भी क्रिकेट का आयोजन किया है और हमारा उद्देश्य एक ही है कि हमारा सब समाज इकट्ठा रहे और जुड़ के रहे। 3 महीने हमारे सब जो लोग हैं, मुझे उसमें यंगस्टर भी हैं थोड़े और सब महिलाएं भी हैं, सब इकट्ठा 3 महीने प्रैक्टिस करते हैं और उनमें एक बॉन्डिंग अच्छी होती है और हेल्थ का फिटनेस और बाकी डिसिप्लिन भी इसके ज़रिए आता है, गेम्स के ज़रिए। ये हमने ध्यान में रखते हुए हम हर साल 10 साल से ये क्रिकेट लीग ले रहे हैं। थैंक यू। एक और सफलता डॉक्टर साहब ने दिलाई यहाँ पे।